बातमी भारताकडे सध्या 25 दिवस पुरेल एवढाच कच्च्या तेलाचा साठा आहे। युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणामाची शक्यता वर्तवली जाते। भारताकडे पेट्रोल, डिझेल, एलपीजी साठ्यांची कमतरता नाहीये असं सरकारचं म्हणणं आहे। होर्मुझमधून येणाऱ्या जहाजांना संरक्षण देणार अशी ग्वाही ट्रम्प यांनी दिली। पश्चिम आशियातल्या अस्वस्थतेमुळे सरकार पर्यायांच्या सध्या शोधात आहे। रशियाकडून सुद्धा तेल खरेदी करण्याच्या विचारात भारत सरकार आहे। तर होर्मुझची समुद्रधुनी बंद झाल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणामाची शक्यता आहे। सध्या 25 दिवस पुरेल एवढा साठा आहे। भारतामध्ये तेल पुरवठ्यावर फारसा परिणाम नाही असं केंद्र सरकारने सध्या माहिती दिली। भारताकडे सध्या 10 कोटी बॅरल तेल साठा आहे, सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली। भारताकडे 25 दिवस पुरेल एवढ्या कच्च्या तेलाचा सध्या साठा आहे। 25 दिवसाचं इंधन तयार असल्याची सरकारची माहिती आहे। त्यामुळे सध्या इंधनाबाबत कोणतंही टेन्शन नसल्याचं केंद्र सरकारकडून सांगितलं जात आहे। पुढील 50 दिवसांचं इंधन सुद्धा तयार असल्याची माहिती। युद्ध अधिक काळ चाललं तर भारतासह संपूर्ण जगाला तेल टंचाई जाणवणार। मात्र सध्या भारताकडे 25 दिवस पुरेल इतका तेल साठा आहे। त्यामुळे भारताला सध्या कोणतंही टेन्शन नाहीये। इंधनावर कोणताही परिणाम होणार नाही, त्याचा सुरळीत पुरवठा केला जाईल असं सरकारकडून सांगितलं जातं।